नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आजचा बनणार आहे. त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे नवनवीन येणाऱ्या योजनेविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्यांना पैसे आणखीनही मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी एकदम आनंदाची बातमी येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी नवीन बैठक घेतली आहे त्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला आहे त्यानुसार आता सर्वांना पैसे मिळणार आहेत. तर त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, काय नवीन माहिती आली आहे, कसा त्या ठिकाणी एक मोठा निर्णय जारी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे महिलांमध्ये जे आहे ते वातावरण जे आहे ते आनंदाचं झालेलं आहे. आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीणचे 17 तारखेला म्हणजे 17 ऑगस्ट रोजी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. पण काही महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत. मग त्या महिला काही अपात्र आहेत तर मग त्यांच्यासाठी काय करायचं त्यांनी. तर सरकारने एक विशेष त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी जारी केलेल्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला जर पैसे आले नसतील, ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नसतील, तुम्ही तत्काळ तेथे एक गोष्ट जारी करायची आहे, तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही पैशाचे खात्यावर यायला सुरुवात झाली होती 14 ऑगस्टपासून आणि जवळपास 17 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थीच्या महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. तर जवळपास 1,60,00,000 वरती त्या ठिकाणी फॉर्म होते. पण त्या ठिकाणी जे आहे ती फॉर्म अप्रूव्ह झालं होतं त्यामध्ये खात्यामध्ये 17 तारखेपर्यंत काय म्हणजे ज्यांचे पात्र झाले त्यांच्या अकाउंटवरती पैशाने काय करायचं, तुमचे जर पैसे आले नसतील तुम्ही काय करायचं. या ठिकाणी पहा, तत्काळ एक त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे, त्या तत्काळ नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्ही जर आपलं जे ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप, त्या ॲपवर तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकतात. त्या ठिकाणी पहा, याच्यामध्ये 2 ते 3 प्रॉब्लेम असू शकतात. हेच म्हणजे तुमच्या कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित नसेल, कागदपत्राची जी तेथे मागणी करण्यात आलेली आहे ती व्यवस्थित नसेल, त्यामुळे तो फॉर्म जो आहे तो रिव्ह्यू असेल किंवा पेंडिंग स्थितीमध्ये असेल किंवा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला असेल तर फॉर्म मंजूर झाला जरी असेल पण तुम्ही दिलेलं जे बँक खातं आहे त्याला जो अकाउंट नंबर आहे त्याचा काही विषय असेल किंवा तो आधार लिंक नसेल, असं पण काय असू शकतं नाही का. त्यामुळं तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर त्या ठिकाणी चेक करून घ्या किंवा तुमचा आधार नंबर बँकेला लिंक आहे का हे पण व्यवस्थित चेक करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा अकाउंट नंबर म्हणजे तुमचा अकाउंट नंबरला तुमचा आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या ठिकाणी पहा, आपल्या चॅनलवरती तो पण व्हिडिओ आहे. तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत. ज्यांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत आहेत. कारण का आपले जे पैसे आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे ते जे आहेत ते DBT मार्फत येत आहेत, म्हणजेच आधार कार्डच्या नंबरमार्फत ते येत आहेत. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुमचा आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही चेक करा. तर आधार लिंकच्या संदर्भात आहे, आधार लिंकिंग तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही ते महत्त्वाचं सर्वात अगोदर चेक करा. आता जर महिला असेल तर महिलेचं आधार लिंकिंग झालं आहे की नाही हे चेक करा. तर या काही गोष्टी त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहेत. आता या ठिकाणी पहा, कुठल्याही ठिकाणी प्रॉब्लेम असलेले त्यामुळं कदाचित तुमचे पैसे आले नसतील नाही का. तर या ठिकाणी पहा, जर तुमचे पैसे आले नाहीत तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण फॉर्म भरूनही अगदी बरोबर तुमचा अप्रूव्ह होऊनही तुमचे जर पैसे आले नसतील तर मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे तो आपल्याला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. 181 हा हेल्पलाईन नंबर आहे. तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड असेल तर तुम्ही तत्काळ 181 नंबर डायल करून त्यावर कॉल करून त्याची तुमची वैयक्तिक किंवा तुम्ही जर फॉर्म आहे तो महिला नारी शक्ती दूत यावरून भरला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी माहिती तुमची जे 181 नंबरवरून डायल करून तुमची माहिती तुमचा स्टेटस चेक करू शकता. जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या अंगणवाडीतून फॉर्म भरला असेल ऑफलाईन तर तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडीतून जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की आमच्या अर्जाचं स्टेटस काय आहे, आमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही, का पेंडिंगमध्ये आहे का कुठं रिजेक्ट झालेला आहे, या संपूर्ण जे आहे ते तुम्ही रिस्तर चौकशी त्या ठिकाणी जाऊन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अजून एक गोष्ट त्यामध्ये अशी आहे की तुमचा अर्ज सगळ्या बँक डिटेल आहे, सगळं अर्ज फॉर्म मंजूर झाला आहे तरी पण पैसे आले नसतील तर कदाचित तुमचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम मी सांगितल्या पद्धतीने असू शकतो. आता आधार लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ बनवला आहे, तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता या ठिकाणी पहा, आता ही मोठी अंदाज बातमी याच्या अशी आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत पण काही महिलांच्या खात्यात अजूनही जमा झाले नाहीत. तर अशा या महिलांच्या खात्यात जमा
कधी होणार, अशा वेळी काय करावे? तक्रारीसाठी 2 प्रक्रिया आपण सांगितल्या आहेत. 181 नंबर तुम्हाला डायल करायचा आहे किंवा हे आपलं जे काय नारी शक्ती दूत ॲप आहे त्या ॲपद्वारे तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ती तुम्ही तक्रार करू शकता किंवा तुम्ही अंगणवाडीत जाऊन तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असला तर अंगणवाडीत जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते तक्रार करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे आधार लिंकिंग आहे ते आधार लिंकिंग झालेलं आहे की नाही बँक हे तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो तुम्ही सर्वात लवकरात लवकर तुम्ही जे आहे ती चौकशी करू शकता. कारण का आणखीन जी पुढची डेट आहे ती जे डेट पैसे येण्याची जवळ येत आहे त्या तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत. तर त्या तारखेच्या अगोदर तुमचा अर्ज जर अप्रूव्ह झाला नाही म्हणजे तुमचा अर्ज जर मंजूर झाला नाही तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. त्या अगोदर तुम्ही जे आहे ते तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही ही गोष्ट तपासा जाऊन तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरला त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता. त्यांना विचारू शकतात की आमचं स्टेटस काय आहे, आमचा अर्ज आमचा अप्रूव्ह झाला आहे का नाही, रिजेक्ट झाला आहे का, त्यानंतर रिजेक्ट झाला असेल तर आमच्या कागदपत्रामध्ये काय कमतरता आहे. नक्कीच या ठिकाणी पहा काय कारणं अशी आहेत की एक जणाने जे आहे ते TC ऐवजी निर्गम दिला होता तर त्यांचासुद्धा या ठिकाणी जे आहे अर्ज रिजेक्ट झालेला आहे. त्यांनी TC ऐवजी निर्गम दिल्यामुळे तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट झाला आहे. तो अर्ज या ठिकाणी जो आहे तो डबल ते निर्गमच्या ऐवजी TC आपल्याला अपलोड करून तो सबमिट करावा लागणार आहे आणि नंतर सबमिट केल्यानंतर जे आहे ते अप्रूव्हल स्टेटस आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की आमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही तुम्ही नक्की विचारू शकता. आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही एकदा तुमचं जे स्टेटस आहे तुम्ही स्टेटस चेक करा म्हणजे तुमचं बँकेला आधार लिंकिंग आहे का नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ती जाऊन चेक करा. तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा की तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुम्ही तुमचं आधार बँकेला आधार लिंक आहे की नाही तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतात. तर नक्कीच मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल की आपलं जे प्रॉब्लेम आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे ते नक्की तुम्हाला समजले असेल आणि लवकरात लवकर तुमचे पैसे पडतील आणि तुम्ही जे हे पूर्तता आहे कागदपत्राची तुम्ही पूर्तता केल्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळून जातील. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळणार आहेत असे या ठिकाणी घोषणा पण झालेली आहे. जे काय पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांच्या सर्वांच्या खात्यावरती पैसे आणखीन या ठिकाणी येणार आहेत. तर या ठिकाणी जर यात आले नाहीत पुढच्या महिन्यात 4,500 रुपये येणार आहे असं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता जरी पैसे आले नाहीत तर मित्रांनो पुढच्या महिन्यात 4,500 रुपये येणार आहे असं सांगितलेलं आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढे नवीन येणाऱ्या माहितीविषयी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल तर प्रश्न शंका आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्या प्रश्नाचे तुमचे उत्तर या ठिकाणी आम्ही कमेंटद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू. मित्रांनो आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्याचा प्रश्न विचारायला विसरू नका. भेटत नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.